नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला. तर आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, बघा मग लग्नाचं सीझन चालू आहे. तर ऑलरेडी मी तुम्हाला कसे ब्लाऊज शिवते किंवा किती ब्लाऊज शिवते ते मी ऑलरेडी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. आता मी ह्या ठिकाणी आपले 30 तारखेपर्यंत ऑर्डर होती, ती पण आपण ह्या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. तर सर्वात पहिल्यांदा ह्या ठिकाणी जवळ-जवळ मी हे जे ब्लाऊज आहेत ते 2 दिवस करून शिवलेले आहेत. ओके. 2 दिवस करून शिवलेले आहे आणि आज सकाळी हा एक आपण ह्या ठिकाणी ब्लाऊज शिवलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आणि बाकीचे आपण जे 2-3 ब्लाऊज होते ते दिलेले आहेत. ओके. तर त्याचे व्हिडिओ मला काढता आलेले नाहीयेत. ओके. त्याची सुद्धा एका ब्लाऊजची आपण ह्याच पद्धतीने स्लीव्ह शिवलेली आहे आणि एका स्लीव्हची पण या ठिकाणी अगदी छोट्या-छोट्या चुन्नट घेऊन या ठिकाणी न्यू आपली ती स्लीव्हज असणार आहे, ती पण आपण टिच केलेली. परंतु ते मी अर्जंट ब्लाऊज दिलेले आहेत. ओके. तर ते तुम्हाला दाखवता येणार नाही. आदल्या दिवशीचे ब्लाऊज पण तुम्ही बघितलेलेच आहेत. त्याच्यानंतर हे आपण दुसऱ्या दिवसाचे हे ब्लाऊज शिवलेले आहेत अशा पद्धतीने, म्हणजे दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी. जे आधीचे ब्लाऊज तुम्हाला आहेत ते दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर हे दुसऱ्या दिवसाचे आपले ब्लाऊज आहेत आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी, असे 3 दिवसाचे ब्लाऊज आहेत आणि हा एक ब्लाऊज आपण चौथ्या दिवशी शिवलेला आहे. म्हणजे असे हे 2 टप्प्यामध्ये हे ब्लाऊज शिवून मी तुम्हाला एकदाच व्हिडिओ बनवून दाखवते. आधीचे जे ब्लाऊज द्यायचे होते म्हणून तो आधी थोडासा छोटा व्हिडिओ मी बनवून ठेवलेला होता आणि हा एक आपला व्हिडिओ. अशा पद्धतीने हे दोन्ही व्हिडिओ एकत्र करून टाकते. तर हे 2 दिवसाचे ब्लाऊज नाही तर तो आधीचा टप्पा तो शिवून दिलेला आहे. त्याच्यानंतर आपले हे दुसऱ्या दिवसाचे, तिसऱ्या दिवसाचे आणि हा एक ब्लाऊज मी आता सकाळी टिच केला. तुम्ही बघू शकता. ही स्लीव्ह तुम्हाला माहिती आहे खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे. तर ही स्लीव्ह आपण या ठिकाणी टिच केलेली. ओके. अशा पद्धतीने वरती चढल्यानंतर ती छान बसणार आहे. या ठिकाणी आपण लटकन वगैरे लावलेले आहेत. खूप सुंदर आपली स्लीव्ह पण तयार झालेली आहे. बॅक साईडला आपण या ठिकाणी हुक केलेले आहेत. ओके. पंचकोनी केलेला आहे. फ्रंट साईडला पण पंचकोनी गळा केलेला आहे. प्रिन्स कट आहे. बॅक साईडला हुक केलेले आहेत आणि स्लीव्ह तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने आपली ही स्लीव्ह घेतलेली आहे. खूप ट्रेंडिंग मध्ये ही स्लीव्ह आपली चालू आहे. तर हा एक ब्लाऊज आपण या ठिकाणी टिच केलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आपण टिच केलेला आहे. याच्या बरोबरचा ब्लाऊज मला आता हा ब्लाऊज हुक आहे करून आणि तो ब्लाऊज टिच करायला घ्यायचा आहे. तो सिंपल आहे, कटोरी ब्लाऊज असणार आहे आपलं. या ठिकाणी हा एक नेटच्या ट्रेंडिंग नेटवरच्या साडीवरचा ब्लाऊज आहे. तुम्ही इथे बघू शकता. अशा पद्धतीने हा एक ब्लाऊज आपण तयार केलेला आहे. बोटनेक आहे बॅक साईडला. या ठिकाणी नॉट आहे. आता तुम्हाला इथे कसं आहे परफेक्ट दिसणार नाही. याला आपण कॅनव्हास टाकलेलं नाहीये, परंतु या ठिकाणी नाट आहे. या ठिकाणी नॉट आहे आणि या ठिकाणी आपण बाव लावलेली, म्हणजे फुलाचं डेकोरेशन केलेलं आहे. बोटनेक आहे बॅक साईडला आणि फ्रंट बाजूला हुक केले. फ्रंट ओपन आणि बॅक बोटनेक अशा पद्धतीने हे एक ब्लाऊज आपण या ठिकाणी टिचिंग केलेलं आहे. पार्टीवेअर साडीवरचं आहे. त्याच्यानंतर हे कटोरी ब्लाऊज आपण या ठिकाणी टिच केलेले आहेत. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण हे कटोरी ब्लाऊज टिच केलेले आहेत. तर हे आपण जवळजवळ 42 साईजचे कटोरी ब्लाऊज या ठिकाणी टिच केलेले आहेत. 42 साईजचे कटोरी ब्लाऊज या ठिकाणी टिच केलेले आहेत. व्यवस्थित अगदी परफेक्ट. याला आपण पाइपिंग वगैरे त्याच फॅब्रिकची लावलेली, फिनिशिंग पण खूप सुंदर दिलेली आपण. त्याच्यानंतर हा ब्लाऊज एक स्टिच केलेला आहे आपण अशा पद्धतीने. 40 साईजचे या ठिकाणी हा ब्लाऊज आहे. पिनअप लावून ठेवले होते मी, ते काढून घेते आता, कारण याला आपण अजून हुक लावलेला नाही. तर हुक मी लगेच लावून देणार आहे. आता हे बाहेर नाही देणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे ब्लाऊज या ठिकाणी, आणि त्याला मी कॉन्ट्रास्ट या ठिकाणी पाइपिंग लावलेली आहे. ऍक्च्युली मी पाइपिंग साठी खूप छान असे फॅब्रिक आणलेले आहेत. तर एका व्हिडिओमध्ये मी ते दाखवणार आहे की तुम्ही पाइपिंग, आता मला बरेच काही विचारतात तुम्ही पाइपिंगचे फॅब्रिक कुठून आणता किंवा कशा क्वालिटीचे आणता जेणेकरून तुमची पाइपिंग खूप सुंदर येते. तर डोरी पाइपिंग बनवा किंवा हाताने पाइपिंग बनवा, या कपड्याची पाइपिंग ही खूप छान येते. पाइपिंग करण्यासाठी कपडा पण खूप महत्वाचा असतो, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही पाइपिंगचा फॅब्रिक घेताना पाइपिंग साठी जे प्रॉपर वापरलं जातं तेच तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंय. ओके. तरच तुमची जशी प्रोफेशनल टाईप मध्ये पाइपिंग असते, कॉर्ड पाइपिंग म्हणा, तर ती तुमची तशी येणार आहे. नाहीतर बिलकुल फिनिशिंग येत नाही. ह्या ठिकाणी पण आपण 42 साईजचा कटोरी ब्लाऊज या ठिकाणी टिच केलेला आहे. 2 ब्लाऊज आहेत त्यांचे. ओके. तर ह्या ठिकाणी आपल्या अजून 3 ब्लाऊजांना हुक लावायचे बाकी आहे, तर ते आपण लावणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा टाइम होऊन जाईल, त्याच्यामुळे हे ब्लाऊज आपल्याला टोटल आज द्यायचे आहेत. तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता. हा एक ब्लाऊज आपल्याला, याला सिल्वर कलरचं पाइपिंगचं डेकोरेशन केलेलं आहे. बॅक साईडला सिंपल मटका गळा घेतलेला आहे. स्लीव्ह पण शॉर्ट आहे. ओके. त्याच्यातले एक ब्लाऊजाचं कटिंग आणि टिचिंग टाकलेलं आहे मी.
हे बघा अशा पद्धतीने आपण हे प्रिन्सेस कट मध्ये शिवलेलं आहे. हे पण जवळजवळ अप्पर चेस्ट 40 आणि फुल बस्ट 42 अशा पद्धतीने याचं पण आपण कटिंग ब्लाऊज स्टिच केलेला आहे. दोरी पाइपिंग त्याला पण आपण केलेली. त्याच्यानंतर हा पार्टीवेअर साडीवरचा ब्लाऊज आहे. याला ऍक्च्युली हाताला लटकन लावायला सांगितले, परंतु मला मॅचिंग नुसार मिळाले नाही. ओके, आता कस्टमरला विचारून बघते. त्यांचा अजून 2 तारखेला एक ब्लाऊज द्यायचं बाकी आहे, तर त्यावेळेस मी त्यांना विचारेल, नाही तर त्यावेळेस हा ब्लाऊज देईल मी. आता देणार नाही, कारण हुक वगैरे लावून झाली या ब्लाऊजला. तर याला फक्त ते लटकन या ठिकाणी लावायचे बाकी आहे. तर बघू, ते कलरचे पाहिजे होते, कलरचे मिळाले नाही. त्याच्यामुळे पुन्हा मार्केटमध्ये ज्यावेळेस अवेलेबल मिळत त्यावेळेस मी आणणार आहे. आता या ठिकाणी हा बोटनेक ब्लाऊज शिवलेला आहे, तर याला मला असं आय थिंक वाटतं की या ठिकाणी आपण लेस टाकावी, म्हणजे जेणेकरून ते ब्लाऊज छान दिसणार आहे. याला पण हुक लावून झालेले. लॉंग स्लीव्ह आहे या ठिकाणी, तुम्ही बघू शकता. फ्रंट बाजूला ओपन नेक आहे आणि पंचकोनी गळा आहे. अशा पद्धतीने हे आपण नेक या ठिकाणी टिच केलेले आहेत. आता प्रत्येक वेळेस ब्लाऊजची शिलाई किती घेते हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये, माहितीच झालेलं आहे. ह्या ब्लाऊजचं टीचिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, कटिंगचा व्हिडिओ नाही अपलोड केलेला आहे. तर तुम्ही टीचिंग कशा पद्धतीने करायचंय, नवरीचा ब्लाऊज आहे, लेंगावरचा ब्लाऊज आहे, तुम्ही बघू शकता. याला पण आपले हुक वगैरे लावून झालेले आहेत. खूप सुंदर असा आपला आपण ब्लाऊज रेडी झालेला आहे. ओके, याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो आपल्या चॅनलवरती अपलोड पण झालेला आहे, तर तुम्ही बघा कशा पद्धतीने टीचिंग करायचं. त्याच्यानंतर हा एक पैठणी साडीवरचा, नऊवारी साडीवरचा ब्लाऊज आपण टीच केलेला आहे. या ठिकाणी मोत्यांची लेस आपण या ठिकाणी लावलेली आहे. ओके, तुम्ही हाताने पण या ठिकाणी लावू शकता, कस्टमाइज करू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही बॅक साईडला बोटनेक या ठिकाणी बटन टाकलेले आपण, आणि बॅक साईडला पण लेस लावलेली, त्याच्यामुळे सुंदर असं लुक आलेला आहे या ठिकाणी बघू शकता. फ्रंट बाजूला सुद्धा आपण पंचकोनी गळा आहे, हुक फ्रंट बाजूला आहेत, तर फ्रंट बाजूला सुद्धा आपण या ठिकाणी लेस लावलेली. तर ह्या ब्लाऊजला खूप सुंदर असा लुक आलेला आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर ह्या पद्धतीने हा नऊवारी साडीवरचा ब्लाऊज आपण टीच केलेला आहे. तर याचं कटिंगचा पण व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे आणि टीचिंगचा पण व्हिडिओ या ब्लाऊजचं बनवून ठेवलेलं आहे, परंतु ते अजून अपलोड केलं नाही. फक्त मी या ठिकाणी टीचिंग मध्ये लेस कशी लावायची ते दाखवलेलं नाहीये, कारण व्हिडिओ जास्त मोठा होतो, त्याच्यामुळे मी लेस ही नंतर लावलेली. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती तर नेहमी व्हिडिओ बघत असता, तर लेस कशी लावायची वगैरे ते तुम्हाला माहिती आहे. आता मोत्यांची लेस कशी लावायची, सिंगल दाबाचा वापर करूनच आपल्याला मोतीची लेस लावावी लागते. तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज आपल्या या ठिकाणी शिवून झालेले आहेत. त्याच्यानंतर साडी पण आपल्या पिको झालेला आहे, तुम्हाला दाखवते. आता ही साडीला फॉल मी रात्री लावलेला आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ही एक साडी आपण केलेली आहे, हे बाहेर दिल्या होत्या मी. फक्त ही जी आता ट्रेंडिंग मध्ये गोल्डन कलरची साडी आहे, तीच फक्त मी पिको फॉल केलेली आहे. आणि त्याच्यानंतर ही एक साडी आपण बाहेर दिली होती. ओके, ही एक साडी आपण बाहेर दिली होती, त्याच्यानंतर ही पण बाहेर दिली होती. ते करून आलेले आहेत. आणखीन आपण साड्या केलेल्या आहेत, ते पण दाखवते तुम्हाला. हे बघा, याच्यावरचं ब्लाऊज स्टिचिंग करायचं बाकी आहे, म्हणजे या साड्यांवरचं फक्त एकच ब्लाऊज स्टिच झालेलं आहे, 2 झालेले आहेत. हे बघा, हे एक पार्टीवेअर साडीवरचं नेटची आहे, तर याच्यावरचं ब्लाऊज ते टीच करायला बोटनेक ब्लाऊज आहे, ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर हे एक साडी आहे, ही पण पिकोफॉल झालेले, ब्लाऊज स्टिचिंग बाकी आहे. तर हे 2 ब्लाऊज याच्यातले अजून शिवायचे बाकी, तर ते आता आपण लगेच शिवायला घेणार आहोत. कटिंग नाही केलेले, त्याच्यामुळे कटिंग करावं लागणार आहे. जे कटिंग केलेले ते ब्लाऊज सर्व शिवून झालेले आहेत, त्याच्यामुळे आता हे एकदाच कटिंग करून आपण शिवून देणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या सर्व साड्या, ब्लाऊज या ठिकाणी काय झालेले, शिवून झालेले बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपण जवळजवळ हा इतका स्टॉक आपण या ठिकाणी जवळजवळ पूर्ण केलेला आहे. फक्त साडी एकच मी केलेली, बाकीच्या साड्या मी बाहेर दिल्या होत्या, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने ज्या ताईंना टेलरिंगचं काम करायचं असेल, तर त्यांनी आपल्या चॅनलवरती तुम्हाला म्हणजे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड आहेत. अजून पण व्हिडिओ मी अपलोड करत राहणार आहे, त्यावेळेस त्याच्यामध्ये कटिंग आणि टीचिंग डिटेलमध्ये शिकवलेले आहे. त्या पद्धतीने तुम्ही कटिंग आणि टीचिंग शिका आणि घर बसल्या तुम्ही सुद्धा 2 पैसे कमवू शकता, किंवा शिलाई काम करून आपल्या कुठेतरी थोडीशी मदत होणार घरामध्ये.
ओके, किंवा स्वतःसाठी सुद्धा हे काम केलं पाहिजे आपण. तर या ठिकाणी अशा पद्धतीने शिलाईचं काम. आता मी ऑनलाईन पण क्लासेस घेते, तर ऑनलाईन क्लासेस आपले बोटनेक बॅच आपले 16 जून पासून चालू होणार आहे. तर 16 तारखेपासून ऍडव्हान्स आपली क्लास चालू होणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बोटनेकचेच प्रकार असणार. फ्रंट बोटनेक, बॅक बोटनेक, त्याच्यानंतर फ्रंट ओपन, बॅक बोटनेक, फ्रंट बोटनेक, बॅक ओपन नेक, त्याच्यानंतर पॅक नेक. शोल्डर टू वेस्ट डाटा हा त्याच्यामध्ये आपण एक पॅटर्न घेतलेला आहे. तर याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला शिकवलं जातं. प्लस आपला 1.5 तास क्लास असतो. प्लस मध्ये आपलं 35 दिवसाचा क्लास, जो 30 दिवसाचा क्लास होता तो 35 दिवसाचा आता होणार आहे. त्याच्यामुळे कारण आपलं सिलेबस जरी मी आधी पण 30 दिवस केलेलं होतं, तरी सुद्धा माझं 30 दिवसामध्ये सिलेबस कव्हर होत नाही. त्याच्यासाठी आता आपण जो क्लास आहे तो 35 दिवसाचा केलेला आहे. ओके, तर 35 दिवस आपल्याला हा क्लास. आता तुम्ही म्हणत आहे तुम्ही इतके दिवस का दिलेले? ऑलरेडी आधी पण 35च दिवस घेत होती मी. त्याच्यामुळे आता मी जे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती ज्यावेळेस तुम्ही WhatsAppला हाय करता, त्यावेळेस तुम्हाला एक मेसेज येतो. त्याच्यावरती डिटेलमध्ये माहिती असते. मग त्या माहितीमध्ये 30च दिवस दिलेला आहे. परंतु क्लास मी पहिल्या बॅचेस पासून सुरू केलेला आहे, तो 35 दिवस क्लास घेतलेला आहे. म्हणून 35 दिवस माझा हा क्लास टोटल चालतो. त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी पण आता 35 दिवसाचा क्लास हा लिहूनच देणार आहे. म्हणजे जेणेकरून जे रियालिटी आहे तेच देणार आहे. 30 दिवसामध्ये माझा सिलेबस कव्हर होत नाही, त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी सुद्धा 35 दिवस देणार आहे. आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन क्लासेसमध्ये सुद्धा भरपूर ताईंनी असे छान छान ब्लाऊज शिवलेले आहेत आणि स्वतः कस्टमरचे ब्लाऊज हे शिवायला लागलेले आहेत. आणि खूप छान रिझल्ट आहे. मला सुद्धा खूप म्हणजे असं हे वाटतंय की मी ऑनलाईन क्लास सुरू करण्याआधी मला पण वाटायचं की आपलं जे आता या ठिकाणी थोडंसं 5 मिनिट बसून घेते. तर ऑनलाईन क्लास मी चालू करण्याआधी मला पण वाटत होतं की ताईंना समजेल का? किंवा खरंच रिझल्ट येईल का? तर खरंच अपेक्षापेक्षा खूप छान रिझल्ट आहे. मला पण वाटत नव्हतं की इतका छान असा रिझल्ट येईल आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये. आणि मेन म्हणजे तुमचा सपोर्ट आहे मला आणि एवढं पॉझिटिव्ह सपोर्ट दिल्यामुळे मला आणखीनच खूप असं उत्सुकता लागते पुढच्या बॅचेस घेण्यासाठी की खरंच मी जे शिकवते ते तुम्हाला समजतंय आणि तुम्ही कुठेतरी जाऊन ते ब्लाऊज शिवतायत आणि ते तुम्हाला छान बसतायत. कुठे काही प्रॉब्लेम झाला तर ते पण मी सॉल्व्ह करते. इतर क्लासेसमध्ये तुमचे जे प्रॉब्लेम असतात ते शक्यतो जास्त करून सॉल्व्ह केले जात नाही. तुमचा फोन रिसीव्ह केला जात नाही. तसं मी आपल्या क्लासेसमध्ये फोन रिसीव्ह करते. कधी बाय चान्स रिसीव्ह झाला नाही तरी मी रिसीव्ह नंतर स्वतः करते. ओके. तर तुमचे जे प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह केले जातात. तसं इतर क्लासेसमध्ये तुमचे सॉल्व्ह होत नसतील. बऱ्याच टाइम म्हणतात की इतर क्लासेसमध्ये आमचे कॉल उचलले जात नाही. जे आमचे डाऊट असतात ते क्लिअर होत नाही. त्याच्यामुळे तुमच्या क्लासेसमध्ये येऊन खरंच बेनिफिट मिळालेला आहे आम्हाला. आणि जे छोटे छोटे पॉइंट्स असतात ते आमचे कव्हर झालेले नव्हते. ते तुमच्या क्लासेसमध्ये आमचे छोटे छोटे जे पॉइंट्स आहेत ते कव्हर झालेले आहेत. जसं की आता तुम्ही एखादा फ्रंट ओपन असेल, बॅक साईडला बोटनेक असेल, तर अशा वेळेस शोल्डर ऍडजस्टमेंट कसं करायचं ते आपल्या क्लासेसमध्ये शिकवलं जातं. त्याच्यानंतर प्रत्येक साईजमध्ये तुम्ही शोल्डर हे किती ठेवलं पाहिजे किंवा छोटे छोटे पॉइंट्स आर्महोलचा स्टेप हा कशा पद्धतीने दिला जातो, गळ्यानुसार आपल्याला काय बदल केले जातात, हे सगळं डिटेलमध्ये शिकवलं जातं. ऍडव्हान्स लेवलच्या क्लासमध्ये आपल्याला स्लीव्स पण आपल्या डिझाईनचे असतात. भरपूर सारे आपण त्याच्यामध्ये स्लीव्ह डिझाईनच्या नाही घेतलेल्या, ज्या ट्रेंडिंगमध्ये पफ स्लीव्ह वगैरे चालू आहेत त्या स्लीव्ह आपण शक्यतो याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे स्लीव्ह सुद्धा डिझाईन होतात. त्याच्यानंतर तुम्हाला गळ्यांचे आकार पण याच्यामध्ये शिकवले जात आहेत. बोटनेक ब्लाऊजचे खूप सारं तुम्हाला भरपूर सारे याच्यामध्ये 35 दिवसामध्ये शिकवलं जातात. रिझल्ट पण खूप छान आहे, पॉझिटिव्ह आहे. ज्या ताई तुमच्या ओळखीच्या वगैरे असेल, क्लासेस माझ्याकडे लावलेला असेल, त्यांना तुम्ही विचारू शकता. ड्राफ्टिंग दिली जाते. नोट्स तुम्हाला म्हणजे जे लिखित नोट्स असते ती तुम्हाला फक्त दिली जात नाही. लिखित नोट्सची आवश्यकताच पडत नाही आपल्या क्लासमध्ये. ज्या छोट्या मोठ्या टिप्स असतात थोडक्यात त्या लिहून दिलेल्या जातात. त्याच्यानंतर बाकीच्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता. अदरवाईज जे व्हिडिओ तुम्हाला आपला जो क्लास होतो त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. ओके. तर आता आपण म्हणजे जे व्हिडिओ रेकॉर्डिंग असतात ते किती दिवसासाठी 2.5 ते 3 वर्षासाठी आपण ठेवणार आहोत. तर 2.5 ते 3 वर्ष तुम्ही ते व्हिडिओ रेकॉर्डिंग क्लास म्हणजे बघून अजून प्रॅक्टिस करू शकता. बाय चान्स तुम्ही आज ऑफलाईन क्लास केल्यानंतर तुमचा काय प्रॉब्लेम होतो, आज तुम्ही ऑफलाईन क्लास केला, तुमचा 1 महिना झाला, त्याच्यानंतर तुमच्याकडे काहीच राहत नाही. समजा तुम्ही प्रॅक्टिस केली नाही, कधी कोणता पॉईंट विसरला गेला, तर त्यावेळेस तुमच्याकडे कुणाला विचारायचा हा प्रॉब्लेम असतो आणि तुम्ही क्लासमध्ये जाऊन परत विचारू शकत नाही. मग ह्या ठिकाणी तुम्हाला बेनिफिट ह्या ठिकाणी तोच ऑनलाईन क्लासमध्ये मिळतो.
इथे तुम्ही बाय चान्स एखाद दिवशी क्लासमध्ये नसला किंवा तुम्ही क्लास केला नाही, तुम्हाला 8 दिवस तुम्ही गैरहजर असला, तरी तुम्हाला त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग हा तुमच्यापर्यंत येत राहतो. मग त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंगचा व्हिडिओ बघून आणि तुम्ही परत शिकू शकता. अगदी डिटेलमध्ये मी माहिती देत असते त्याच्यामध्ये छोटे-छोटे पॉइंट्स आणि खरंच बऱ्याच ताई मला म्हणतात, की "ताई तुम्ही खूप छोटे-छोटे पॉइंट्स शिकवतात." असं इतर क्लासेसमध्ये आम्हाला छोटे-छोटे पॉइंट्स शिकवले जात नाहीत. तुम्ही आम्हाला शिकवतात आणि म्हणून आम्हाला जे ब्लाउजमध्ये बारकावे आहेत, ते आम्हाला तुमच्या क्लासेसमध्ये शिकायला मिळालेले आहेत. आणि मी सुद्धा बारकावे हे सोडत नाही, ते सांगतच आहे. भले माझा क्लास हा कधी-कधी पावणे 2 तासाचा, 2 तासाचा क्लास हा माझा चालतो. मी 1.5 तास क्लास घेते, परंतु कधी-कधी माझा 2 तास पण क्लास चालतो. फक्त एवढंच प्रॉब्लेम आहे, की कधी लाईट गेली किंवा नेटवर्क गेला, तर त्यावेळेस सुट्टी पडते आणि सुट्टी पडली तरी तो दिवस तुम्हाला भरून दिला जातो. ओके, 35 दिवस सांगितलं, 35 दिवस टोटल क्लास घेतला जातो. सुट्ट्या मायनस करून. ओके. आता या ठिकाणी समजलं असेल तर अशा पद्धतीने आपण हे ब्लाउज पूर्ण शिवलेले आहेत. तर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती ज्या काही नवीन असतील तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ओके, तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहेत आणि खूप सारे कमेंट्स येतात. आता बरेच YouTubeला आहेत ना, काही वेळेस कमेंटला रिप्लाय दिला जात नाही. तर तुम्ही पण मला याचं समजून घेत चला कारण खूप बिझी शेड्यूल आहे. ज्या कसं आता लग्नाचं सीझन चालू आहे. आता परत वटपौर्णिमा येणार आहे. त्यांचे पण ब्लाउज आपल्याकडे आलेले आहेत. वटपौर्णिमेचे ब्लाउज शिवायचे आहेत. ऑनलाईन क्लासेस असतात. मागे मी 2 बॅचेस घेत होती. आता आपली उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे एकच बॅचेस होती. मध्यंतरी 15-20 दिवसाची सुट्टी दिलेली होती. त्याच्यामुळे आपला हा क्लास थोडासा लेट झालेला आहे. ओके. तर आता आपला हा क्लास संपत आलेला आहे आणि आता आपली दुसरी बॅच चालू होणार आहे. तर त्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. काहीही शंका असतील तरी तुमच्या शंका या ठिकाणी दूर होतील. थोडंसं ह्या ठिकाणी फक्त तुम्हाला संयम आणि प्रॅक्टिस करायची ह्या 2 गोष्टी तुमच्यामध्ये असतील, तर नक्की तुम्ही क्लास जॉइन करा आणि संयम आणि प्रॅक्टिस केली तरच तुमचं हे शिलाई कामामध्ये तुमचं काम आहे, तुम्हाला परफेक्शन आणायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा संयम ठेवावा लागणार आहे. पेपर कटिंग करण्यासाठी प्रॅक्टिस करावी लागणार आहे. ब्लाउज स्टिचिंग करावी लागणार आहे. प्रत्येक मापाचे तुम्हाला ब्लाउज शिवून बघावे लागतील. त्याच्याशिवाय तुम्हाला कोणत्या जे ब्लाउज स्टिचिंग आणि कटिंगमध्ये जे अनुभव येणार आहेत, ते येणार नाही. एक ब्लाउज शिवून तुम्हाला कधीच अनुभव येणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी साधारणतः संयम हा ठेवावाच लागणार आहे आणि सातत्य ठेवावं लागणार आहे. प्रॅक्टिस करावी लागत राहणार आहे. त्याच्याशिवाय हे आता हे जे ब्लाउज शिवते तर या ठिकाणी कितीतरी वर्षाचा अनुभव असल्यामुळेच मी तुम्हाला या ठिकाणी आज दाखवते आणि इतके ब्लाउज शिवते. आता मला बरेच काही सारे मागे एक व्हिडिओ अपलोड केला आहे. तर ताई तुम्ही खरंच एवढे ब्लाउज शिवता का? खरंच शिवून होतात का? मी असं म्हणतच नाही. प्रत्येक दिवशी मी 7 आणि 8 ब्लाउज शिवते. परंतु ज्यावेळेस माझं अर्जंट काम असलं तर मी 5-5, 6-6, 7-7, 8-8 ब्लाउज एका दिवसाला शिवते. ते पण सकाळीपासून माझं रुटीन असतं, नियोजन असतं. आदल्या दिवशी सगळे ब्लाउज कटिंग करून ठेवायचे, दुसऱ्या दिवशी सकाळीपासून ब्लाउज शिवायचे, प्लसमध्ये मी क्लास पण घेते. एवढे अटेंड करून मी हे ब्लाउज म्हणजे टीचिंग करत असते. तर त्याच्यामागे माझं स्ट्रगल आहे. तुम्हाला ब्लाउज मी शिवते ते दिसतंय, परंतु त्याच्यामागे किती मेहनत आहे माझी, मी कशा पद्धतीने ॲडजस्ट करते किंवा कशी हँडल करते ते मला माहिती आहे. ओके. एखादी गोष्ट आपल्याला दिसताना खूप सोपी दिसते, परंतु तेवढी सोपी नाही. यामागे आता मी हे ब्लाउज शिवण्यासाठी बघा, या ठिकाणी मी 6 वाजता उठलेली आहे. ओके. 6 वाजता. मी तरी आज लेट उठलेली आहे. तर 6 वाजता उठले, हा ब्लाउज मी शिवलेला आहे. सकाळी-सकाळी माझा ब्लाउज या ठिकाणी टिच करून झालेला आहे. सकाळी केव्हाच उठून जर ब्लाउज शिवले तुम्ही, तर नाही म्हटल्यावर 3-4 ब्लाउज हे 11 वाजेपर्यंत तुमचे निघून जातात. तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला गॅरंटी देते. मग दुपारी मी क्लास घ्यायला या ठिकाणी मोकळी असते आणि परत क्लास झाल्यानंतर मी ब्लाउज शिवते. तर संध्याकाळपर्यंत मी ब्लाउज हे शिवत असते. ओके. तर अशा पद्धतीने हे रुटीन असतं. आता घरातलं काम मी केव्हा करते, ताई तुम्ही याचा पण एक व्हिडिओ बनवा. तर बनवणारच आहे मी कशा पद्धतीने हँडल करते. या ठिकाणी माझाच या ठिकाणी हातभार नाही, तर माझे मिस्टर सुद्धा मला थोडेफार त्यांना वेळ असला तर मला मदत करतात, नाहीतर त्यांचं काम असलं तर त्यावेळेस मला मदत नसते. मी स्वतः हँडल करत असते. ओके. या ठिकाणी माझ्या मुलीचा पण खूप सपोर्ट आहे. ती पण मला घरात म्हणजे सुट्टी असल्यामुळे थोडीशी मदत करते. ओके. आता या ठिकाणी आपलं शिलाई कोर्स हे चॅनल आहे, तर त्याच्यामुळे आपण या ठिकाणी जे बाकीच्या गोष्टी ते मी या ठिकाणी नाही सांगत. कारण आपण कटिंग आणि टीचिंग याच्या रिलेटेडच आपले शिलाई कोर्स या चॅनलमध्ये व्हिडिओ मी टाकत असते. ब्लॉगच्या चॅनलमध्ये कशा पद्धतीने हँडल करते किंवा कसं नियोजन करते, ते मी एखाद्या दिवशी परफेक्ट व्हिडिओ बनवणार आहे. त्यावेळेस तुम्ही सुद्धा तसं नियोजन करून बघू शकता. तर आता आपण ह्या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करूया आणि परत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते मला नक्कीच सांगा. सर्वांना बाय बाय.